नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विकास स्टडी पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर जसं की आपल्या सर्वांना आता माहिती आहे की पोलीस भरतीची ऍड मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहे आणि पोलीस भरतीची ऍड पडली म्हणजेच आपल्याला ग्राउंड आणि लेखी या दोघांची तयारी करावी लागते. तर आपण लेखीची तयारी करून घेण्याकरता आज आपण मराठी व्याकरण हा विषय शिकवणार आहोत आणि मराठी व्याकरणामध्ये आपण सुरुवात करणार आहोत वर्णमालापासून. तर वर्णमाला सर्वांनाच वर्णमाला माहिती असेल. क ख ग घ बरोबर आहे. अ आ इ ई हे जे आहेत हे आपली काय आहे वर्णमाला आहे. पण ही वर्णमाला या वर्णमालेचे शब्द कसे तयार झाले, या शब्दांचं वाक्य कसं तयार झालं, वाक्यांची भाषा कशी तयार झाली हे आपण या आपल्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तरी सर्वांनी लक्ष द्या. तर चला सुरू करूया आपण. सर्वात अगोदर बघा, मी एक वाक्य येतो. माधव काम करतो. काय लिहिलंय मी? माधव काम करतो. आता तुम्हाला जर सांगितलं या शब्दामध्ये हा माधव काय आहे, काम काय आहे आणि करतो हे काय आहे, तर तुम्ही सर्व मला काय सांगणार की माधव हा करता कर्म वगैरे. पण इथं आपल्याला करता कर्म बघायचं नाही, इथं आपल्याला बेसिक बघायचं आहे आणि ते बघायची काय वर्णमाला. तर इकडे लक्ष द्या. माधव काम करतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी माधव हा एक शब्द आहे, एवढं तर आपल्याला लक्षात आलं. ठीक आहे. त्या अगोदर बघा, हे माधव काम करतो हे काय आहे, वाक्य आहे. काय आहे, वाक्य. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. पण माधव या वाक्यामध्ये काय आहे, एक शब्दाचं काम करतोय. शब्द एकत्र आले आणि काय तयार झाले, वाक्य तयार झालं. त्याचप्रमाणे बघा इथं घेतोय मी शब्द, हे शब्द एकत्र आले आणि याचं काय तयार झालं, वाक्य. पण शब्द कसा तयार झाला, तर शब्द कसा तयार झाला बघा, इथं काय माधव, बरोबर आहे. माधव हा पूर्ण एक शब्द तयार होण्यासाठी काय झाली, त्याला काही अक्षरांची गरज लागली. अक्षर कसे होते बघा, मा अधिक ध अधिक व, बरोबर आहे. हे काय झाली आपली अक्षरे. तर तुम्ही काय म्हणणार, अक्षर एकत्र आली आणि काय तयार झाला, शब्द. शब्द एकत्र आले आणि काय तयार झाले, वाक्य. त्याचप्रमाणे वाक्य एकत्र येतात आणि आपली संपूर्ण काय तयार होते, भाषा. काय तयार होते, आपली संपूर्ण भाषा तयार होते. तर माधव काम करतो याच्यामध्ये बघा आपल्याला दिसण्यासाठी खूप सोपं आहे की एक वाक्य आहे, पण वाक्य कसं तयार झालं, शब्दांनी तयार झालं. शब्द कसे तयार झाले, तर अक्षरांनी तयार झाले. आणि अक्षर कसे तयार झाले ते आता आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात अगोदर बघा, हा अक्षर आहे. तर या माधवचा मी लिहिला इथं मा. काय लिहिलं इथं मी, मा लिहिलाय. तर मा हे काय आहे, अक्षर आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता इकडे लक्ष द्या, मी म्हणतोय बघा पा. मी काय म्हणतोय, पा म्हणतोय. पा. मग पा लिहून दाखवा बरं मला. मा लिहिलेला आहे मी, तर काय आहे हे, मा तर लिहिलंय. मा लिहिलंय म्हणून याला मी काय म्हणतोय, अक्षर म्हणतोय. पण मी आता काय म्हणतोय तुम्हाला, पा. मग पा हे अक्षर आहे का, हे तर तुम्ही द्यायचंय. काय, पा हे अक्षर आहे का. तर आता तुम्ही म्हणता सर अक्षर आहे, मग मी म्हणेन दाखवा. दाखवा म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार, सर पेन द्या, मी इथं तुम्हाला पा लिहून दाखवणार. मी लिहिण्याचं तुम्हाला सांगितलं का, नाही. मी फक्त काय बोललो की पा दाखवा. तर पा फक्त काय, माझ्या तोंडून निघणारा एक आवाज आहे. काय आहे, आवाज आहे. तर बघा इकडे लक्ष द्या, हा जो पा मी म्हटलो होतो, आता हा लिहिलेला आहे. असं अजून करा, हा लिहिलेला नाही, मी फक्त बोललेला पा आहे. तर बोललेला जो पा आहे त्याला आपण म्हणतो श. काय म्हणतो त्याला आपण, श म्हणतो. मग
क्षर का अक्षर आणि क्षर याच्यामध्ये काहीतरी फरक वाटत असेल तुम्हाला की यामध्ये फरक कोणता दिसतोय तुम्हाला अचा फरक दिसतोय आणि अचा फरक दिसतोय म्हणजेच बघा क्षर म्हणजे नाहीसे जे कधीही नाहीसे होत नाही त्याला तर काय बघितलं आपण जे कधीही नाहीसं होत नाही त्याला आपण काय म्हणतो अक्षर आणि जे नाहीसे होते त्याला आपण काय म्हटलं क्षर काय म्हटलं क्षर मग क्षर का म्हटलं आता मी बोललो पा पा थांबला मी बोललो तो थांबला आणि गेला पा बोलताच काय झाला तो निघून गेला जसं मी आता मा म्हणतो पण आहे आणि इथं दिसतं पण आहे मा काय करतोय मी मा म्हणजे माधव मधला जो मा हे अक्षर आहे हे मी बोलतोय सुद्धा आणि हे तुम्हाला इथं दिसतंय सुद्धा बरोबर आहे पण जे पा हे अक्षर आहे पा अक्षर तर नाही पा अक्षर आहे का म्हणतोय मी कारण तो फक्त काय माझ्या तोंडून निघलेला आहे ध्वनी आहे तुम्हाला काय येतोय एक आवाज येतोय पा पा तुम्ही स्वतः म्हणून दाखवा पा म्हणा आणि मला दाखवा दिसतोय का तुम्हाला नाही कारण तो काय आहे क्षर आहे तर अधिक क्षर असा मिळून काय तयार होतो आपला अक्षर मग आता इकडे लक्ष द्या मी असं म्हटलं तर चालेल का की तोंडातून निघणाऱ्या आवाजाला एका सांकेतिक चिन्हांनी केलेलं लिखाण काय म्हणतो मी लक्ष द्या तोंडातून निघलेल्या आवाजाला किंवा ध्वनीला एका सांकेतिक चिन्हांमध्ये लिखाण केल्यानंतर त्यास काय म्हटलं गेलं अक्षर म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं त्याला अक्षर म्हटलं गेलं समजतंय तुम्हाला काय म्हणतोय मी की तोंडातून निघालेल्या ध्वनीचा सांकेतिक भाषामध्ये काय म्हणतो मी एका सांकेतिक चिन्हांमध्ये त्याचं लिखाण म्हणजेच काय अक्षर इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला मग आता कोणाची तोंडून निघालेला आपला आवाज असेल का एक बकरी आहे किंवा कुत्रा आहे किंवा मग मांजर आहे या मांजरच्या तोंडून जो आवाज निघतोय आपण त्याला सांकेतिक चिन्हांमध्ये लिहू शकतो का तर नाही भाषा ही फक्त कोणासाठी आहे तर ही मानवासाठी आहे आणि मानवी मुखातून किंवा मानवी मुखाद्वारे निघालेल्या ध्वनीच्या सांकेतिक चिन्हांचे लिखाण म्हणजेच काय अक्षर समजते तुम्हाला काय म्हणतोय मी मानवी मुखाद्वारे निघालेल्या ध्वनीचे सांकेतिक चिन्हांमध्ये लिखाण म्हणजेच अक्षर होय इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं सर्वात अगोदर काय बघितलं आपण एक वाक्य होतं हे वाक्य कसं तयार झालं तर शब्दांनी मिळून तयार झाला शब्द कसा तयार झाला तर शब्द हा अक्षरांचा मिळून तयार झाला शब्द हा कसा तयार झाला शब्द हा अक्षरांचा मिळून तयार झाला अक्षर हे काय आहे जे कधीही नाहीसं होत नाही त्याला आपण म्हणत असतो अक्षर आणि जे नाहीसे होणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो क्षर क्षर नाहीसं होणं म्हणजेच काय आपल्या मुखातून निघालेला ध्वनी किंवा आवाज आता मी जे काही बोलत आहे हे फक्त तुम्हाला कानांना ऐकू येत आहे ते तुम्हाला दिसत आहे का नाही जे काही मी तुम्हाला इथं बोर्डवरती शिकवत आहे किंवा इथं जे काही मी लिखाण केलेलं आहे तेवढंच लिखाण तुम्हाला काय होते दिसत आहे पण जे मी बोलत आहे ते तुम्हाला दिसू लागलंय का नाही समजते तुम्हाला ते तुम्हाला दिसू लागलं का नाही तर चला समोरची कन्सेप्ट बघूया आपण इकडे लक्ष द्या तो
नाहीसा होऊ नये, आपल्या मुखातून निघालेला जो काही ध्वनी आहे किंवा आवाज आहे त्याचं सांकेतिक चिन्हांचं काय केलं आपण लिखाण केलं, तो सांकेतिक चिन्ह नाहीसा होऊ नये त्यामुळे आपण काय केलं त्याचं लिखाण केलं आणि लिखाण केल्यामुळे काय झाला तो आपला अक्षर झाला. अगोदर काय होता तो क्षर होता. क्षर का बरं होता? कारण की आपण फक्त काय करत होतो तो एक म्हणत होतो. पा पा हा शब्द किंवा सॉरी पा हे अक्षर आपण काय करत होतो फक्त म्हणत होतो. म्हणत असल्यामुळे ते आपल्याला दिसत नव्हतं. दिसलं केव्हा? ज्यावेळेस आपण त्याला एका सांकेतिक चिन्हांमध्ये काय केलं आपण त्याची तिथं लिखाण केलं. लिखाण केल्यानंतर तो काय झाला आपला अक्षर. मग अक्षर झाल्यानंतर तो नाहीसा होणार आहे का? नाही. तर तो काय झाला जे कधीही नाहीसा होत नाही असं काय बनला तो बनला अक्षर. समजते तुम्हाला? एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की अक्षर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मानवी मुखाद्वारे, जे की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, अक्षर हे दुसरे तिसरे काही नसून मानवी मुखाद्वारे निघालेल्या ध्वनींची, हा शब्द लक्षात ठेवा, आवाजालाच आपण काय म्हणतो ध्वनी म्हणतो. ठीक आहे. तर मानवी मुखाद्वारे निघालेल्या ध्वनींचे सांकेतिक चिन्हांमध्ये लिखाण म्हणजेच अक्षर होय. म्हणजेच काय? म्हणजेच अक्षर होय. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता चिन्हांमध्ये लिखाण. मग मला सांगा माध्यमाचा जो मा आहे त्याला मी ध्वनी चिन्हे असं म्हटलं तर चालेल का? तर नक्कीच चालेल. कारण अक्षर म्हणजेच काय ध्वनी चिन्ह. जे मी बोलतोय, मी मा हा बोलला, हा झाला ध्वनी आणि त्याचं सांकेतिक चिन्हांमध्ये जर लिखाण केलं ते काय झालं आपलं ध्वनी चिन्ह झालं. तर काय झालं ते आपलं ध्वनी चिन्हे. आणि या ध्वनी चिन्हांना या ध्वनी चिन्हांनाच काय म्हटलं गेलं वर्ण असे म्हणतात. या ध्वनी चिन्हांनाच काय म्हणतात? तर या ध्वनी चिन्हांना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. तर वर्ण समजलं तुम्हाला? वाक्य लिहिलं आपण समजण्यासाठी सर्वप्रथम, त्यानंतर आपण लिहिलं शब्दांनी मिळून वाक्य तयार झाला. तर शब्द कसा तयार झाला? तर अक्षरांनी मिळून तयार झाला. अक्षर कसे तयार झाले? तर अक्षर तयार होण्यासाठी जो आपण सांकेतिक चिन्हांमध्ये लिहिलं तो झाला आपला अक्षर. आणि जे आपण फक्त आपल्या मुखातून निघालेला एक वर्ण होता किंवा एक ध्वनी होता त्याला काय म्हटलं आपण क्षर म्हटलं. त्याला अक्षर होण्यासाठी त्याचं आपल्याला काय करावं लागलं? एका सांकेतिक चिन्हांमध्ये त्याचं काय करावं लागलं? आपल्याला लिखाण करावं लागलं. त्यानंतर आपण त्याला काय म्हटलं गेलं? त्याला आपण ध्वनी चिन्ह त्याला असं म्हणू शकतो. आणि अक्षर आणि ध्वनी चिन्ह हे काय आहे? एकच आहे. समजते तुम्हाला? अक्षर म्हणजेच काय? आता मी जसं म्हणतोय मधु लाडू खाते, काय लिहिलंय मी? मधु लाडू खाते. आता मी जे बोललो तो होता एक ध्वनी आणि त्याचं इथं मांडलं तर याला काय म्हटलं गेलं? याला म्हटलं गेले ध्वनी चिन्ह. जे लिखाण केलं यांना काय म्हटलं गेलं? ध्वनी चिन्ह. तर बघा या ध्वनी चिन्हांनाच आपण काय म्हणतो? ध्वनी चिन्हांनाच म्हणतो आपण वर्ण. एक मिनिट तिकडे लक्ष द्या. मग त्यानंतर आपण काय केला? माधव काम करतो म्हणला. हा जो मा आहे या माला आपण काय म्हटलं? अक्षर असं म्हटलं. मग आता मी या अक्षरांना ध्वनी चिन्ह म्हटलं तर चालेल का? तर नक्की चालेल. कारण अगोदरच आपण बघितलं अक्षर म्हणजेच काय? मानवी मुखाद्वारे निघालेल्या ध्वनीचे सांकेतिक चिन्हांमध्ये लिखाण यालाच काय म्हटलं गेलं? आपलं अक्षर म्हटलं गेलं. मग अक्षरांनाच आपण काय म्हणू शकतो ध्वनी चिन्हे. तर आता बघा या मा हा पूर्ण एकच शब्द आहे का? एकच अक्षर आहे का? नाही. तर
मा मध्ये एक मूळ ध्वनी आहे. मा मध्ये काय आहे? एक मूळ ध्वनी आहे. तो कसा बघा, हा एक म अधिक आ, मग अधिक आ, आणि हा जो म, तो म आहे. काय आहे? म आहे. आणि यालाच काय म्हणतात येतं? मूळ ध्वनी. याला काय म्हणता येईल? मूळ ध्वनी. मूळ ध्वनी का? तर हा एक मूळ ध्वनी आहे आणि त्यामध्ये हा एक आ मिसळला तेव्हा तो काय तयार झाला? त्याचा वर्ण तयार झाला. त्याचा काय तयार झाला? वर्ण तयार झाला. तेव्हा तयार झाला तर ध्वनी चिन्हे. मग मा या शब्दाची पोट केल्यास आपल्याला मिळते मग अधिक आ. बरोबर आहे? काय मिळतं आपल्याला? मग अधिक आ. मग यामध्ये जो हा म आहे, काय आहे? मग याला म्हणतो आपण मूळ ध्वनी. याला काय म्हणतो आपण? मूळ ध्वनी. आणि या मूळ ध्वनींना काय? याला काय म्हणतो आपण? मूळ ध्वनी. आणि या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. या मूळ ध्वनींनाच काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. लक्षात येते तुमच्या? सर्वप्रथम जर मा हे अक्षर होतं, या अक्षराची फोड केल्यास आपल्याला मिळाली म अधिक आ. बघा, संधीमध्ये हे खूप महत्वाचं आहे. यानंतरचा जो काही भाग असणार आहे तो संधीच असणार आहे. तर शब्दांची फोड बघा, अक्षराची फोड केल्यास आपल्याला मिळाला म अधिक आ. काय मिळालं आपल्याला? म अधिक आ. आणि या म अधिक आ मधला म जो आहे तो आहे मूळ ध्वनी. आणि या मूळ ध्वनीलाच आपण काय म्हणतोय? वर्ण असे म्हणतो. एवढी कन्सेप्ट लक्षात आली तुमच्या सर्वांच्या? की मूळ ध्वनींना काय म्हणतो आपण? वर्ण. मानवी मुखाद्वारे निघालेल्या मूळ ध्वनींना काय म्हणतो मी? मानवी मुखाद्वारे निघालेल्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. बरोबर आहे? काय म्हणतो आपण? वर्ण असे म्हणतो. मग आता मला एक लक्षात सांगा, आता मानवी मुखाद्वारे तर फक्त वर्ण म्हणजे आपण दिवसभरात खूप काही बोलत असतो, खूप काही आवाज काढत असतो, काही शिट्टी वाजवली, एखाद्याला बोलवायचंय आपल्याला, त्याला शिट्टी वाजवली, त्याला बोलवलं आपण, हा वर्ण झाला का? हा वर्ण झाला का? नाही. तर अशाच मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो, की मानवी मुखाद्वारे निघालेल्या अशाच काही मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणू शकतो, की ज्यांचा आपल्याला कुठे उपयोग होतो? भाषेत उपयोग होतो. ज्यांचा आपल्याला कुठे उपयोग होतो? भाषेत उपयोग होतो. अशाच मानवी मुखातून निघालेल्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणत असतो? वर्ण असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? वर्ण असे म्हणत असतो. मूळ ध्वनी. हा जो मूळ ध्वनी आहे हा ज्यावेळी व्याकरणामध्ये असतो त्याच वेळेस त्यांना किंवा त्यास वर्ण असे म्हणतात. काय म्हणते मी बघा, आपल्या मानवी मुखाद्वारे आता म अधिक आ याचं लक्षात घेता म हा काय झाला? आपला मूळ ध्वनी झाला. आणि या मूळ ध्वनींनाच आपण काय म्हणतोय? वर्ण असे म्हणतोय. पण केव्हा वर्ण म्हणतोय? जेव्हा त्याचा व्याकरणामध्ये उपयोग होतो त्याच वेळेस त्या मूळ ध्वनीला आपण काय म्हणत असतो? वर्ण म्हणत असतो. आणि ज्या वेळेस हेच मूळ ध्वनी, ज्या वेळेस हे मूळ ध्वनी भाषा विज्ञानामध्ये जातात, भाषा विज्ञानामध्ये जातात त्यावेळेस यांना किंवा भाषा विज्ञानामध्ये असतो त्यावेळेस मूळ ध्वनीला
असे म्हणतात. काय म्हणतात? स्वन असे म्हणतात. केव्हा म्हणतात? ज्या वेळेस मूळ ध्वनी भाषा विज्ञानामध्ये असते. मूळ ध्वनी हा कुठे असेल? भाषा विज्ञानामध्ये असेल. त्यावेळेस त्याला काय म्हटलं गेलं? स्वन असे म्हटलं गेलं. आणि ज्या वेळेस त्याचा मराठी व्याकरणामध्ये उपयोग होत असेल मूळ ध्वनीचा, त्यावेळेस त्याला काय म्हटलं गेलं? वर्ण. मातम म्हणता मा अक्षर आहे, अक्षरांनाच आपण ध्वनिचिन्ह म्हणतो. त्यानंतर इकडे लक्ष द्या, या अक्षराची फोड केल्यास आपल्याला मिळालं म अधिक आ. काय मिळालं? म अधिक आ. आ मध्ये म हा काय आहे? मूळ ध्वनी आहे. या मूळ ध्वनींनाच आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. कुठल्याही मूळ ध्वनींना, मानवी मुखातून निघालेल्या कुठल्याही मूळ ध्वनींना किंवा मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणत नाही, तर ज्यांचा भाषेत उपयोग होतो किंवा भाषिक उपयोग होतो, काय म्हणतो मी? ज्यांचा भाषेत किंवा भाषिक उपयोग होतो त्यांनाच आपण काय म्हणत असतो? वर्ण असे म्हणत असतो. त्यानंतर लक्ष द्या, मूळ ध्वनी ज्यावेळेस व्याकरणात असतो त्याच वेळेस त्यास काय म्हणतो? आपण वर्ण म्हणतो. आणि मूळ ध्वनी ज्या वेळेस भाषा विज्ञानामध्ये असतो त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो? स्वन असे म्हणत असतो. काय म्हणत असतो त्यावेळेस? त्यांना स्वन असे म्हणत असतो. मग हे क्लिअर झालं असेल तर समोर बघा, बघा मूळ ध्वनी आहे, यांनाच आपण वर्ण असे म्हणतो. कोणत्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो? तर ज्यांचा भाषेत उपयोग केला जातो. इथपर्यंत आता तुमचं क्लिअर असेल की कोणत्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतो आपण? ज्यांचा काय होतो? भाषेत उपयोग होतो. अशाच मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. मग आता मला एक सांगा, सर्वची सर्व किंवा सर्व भाषांमध्ये मूळ ध्वनी किंवा वर्ण हे सारखे असतील का? बघा बरं. आता बघा, मी एका चोरास पकडले, ठीक आहे. मराठीत एक वाक्य लिहितो बघा, मी इथे लिहितो, किंवा त्याने चोर पकडला, असं करूया आपण. त्याने चोर पकडला. त्यानंतर हाच चोर बघा, ज्यावेळेस याला हिंदी भाषेमध्ये म्हणतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? त्याला चोर असं म्हणतो. चोर म्हणतो का? नाही. तर काय म्हणतो? वो चोर जा रहा, चोर. बरोबर आहे. तर चोर म्हणजेच काय झालं? याचा उच्चार जो आहे तो कसा झाला? वेगळा झाला. तसंच इंग्लिश भाषेमध्ये बघा, इंग्लिश भाषेमध्ये ए बी सी झेड पर्यंत असतात. बरोबर आहे. आपल्या मराठीमध्ये असतात बघा, क ख ग घ, ठीक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक भाषेमध्ये किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये वर्ण हे वेगवेगळे असतात. काय म्हणतोय मी? की प्रत्येक भाषेमधील वर्ण हे कसे असतात? वेगवेगळे असतात. कसे वेगवेगळे असतात? तर जसं की आपण एक वाक्य बघितलं, त्याने चोर पकडला, आणि हे जर हिंदीमध्ये म्हटलं, उसने चोर को पकडा, काय म्हटलं जाईल? उसने चोर को पकडा. आणि तेच मराठीत काय होतंय? शब्द बघा सारखेच आहेत, वर्ण काय आहे? सारखे आहे, पण भाषामध्ये काय झालं? त्याचा उच्चार जो आहे तो कसा झाला? त्याचा बदलला गेला. आणि याचमुळे काय म्हटलं गेलं की मूळ ध्वनी
हे वर्ण आहेत, एकदम बरोबर आहे. ज्यावेळेस मूळ ध्वनीचा भाषेत उपयोग होतो त्याच वेळेस त्यांना वर्ण म्हणतात. आणि त्याचनंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये वर्ण हे कसे असतात, वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या भाषेमधील वर्ण हे कसे असतात, नेहमी वेगवेगळे असतात. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालंय का? तर समोर बघा. तर बघा, आपण काय म्हणतो की प्रत्येक भाषेची जी वर्णमाला असते किंवा वर्ण असतात ते कसे असतात, वेगवेगळे असतात. आणि मूळ ध्वनी ज्यांचा भाषेत उपयोग केला जातो त्यांनाच आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. तर आपण कुठली वर्ण बघत आहोत, तर आपण मराठी भाषेची वर्ण बघत आहोत. आपण कोणती भाषा बघत आहोत, आपण बघत आहोत मराठी भाषेची वर्ण. मग सर्वात अगोदर इकडे लक्ष द्या. बघा, मराठीमध्ये वर्णामध्ये बघा अ आ इ ई ओ ओ ऋ आणि ऋ, ए ए ए ऐ ओ औ औ आहा, हे झाले बघा 12. लक्ष द्या इकडे, चूक काढू नका. एक मिनिट लक्ष द्या. आकड्यांकडे आपण नंतर जाणार आहोत. 12 आता किती आहेत ते मलाही माहिती आहे, पण ते आपण कसं बघू, समोर बघूया. त्यानंतर इकडे बघा क ख ग घ घ च छ ज झ त्र ट ठ ड ढ ण ट ठ ड ढ न प फ ब भ म य र ल ल श श स ह ल. हे आहेत आपले एकूण 34. हे किती आहेत आपले एकूण 34. मग हे 34 मिळून एकूण मूळ ध्वनी किती झाले, तर हे मूळ ध्वनी किती झाले, एकूण 48 झाले. हे किती झाले, 48. पण इकडे लक्ष द्या, 48 यानंतर 48 केव्हा होते, तर बघा 6 नोव्हेंबर 2009. काय बोलतोय मी, 6 नोव्हेंबर 2009 इथपर्यंत 48 होते. त्यानंतर 52 कसे झाले ते आपण बघूया. त्यानंतर इकडे लक्ष द्या. तर हे जे वर्ण जे काही आपण लिहिले, काय लिहिले आपण, हे जे वर्ण आपण लिहिले ते एका ओळीमध्ये, एका रांगेमध्ये, एका मालिकेमध्ये किंवा एका मालेमध्ये लिहिले. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, म्हणून त्याला म्हटलं गेलं तुमची वर्णमाला. काय म्हटलं गेलं त्याला, वर्णमाला. वर्णमाला कशी म्हटलं गेलं, बघा एका आवलीमध्ये, आवली, रांग, ओळ, माला किंवा मालिका. बघा तुम्ही अ आ इ ई हे कसे दिसत आहे तुम्हाला, एका रांगेमध्ये दिसत आहे. बघा हे कसे दिसत आहे तुम्हाला सर्वांना, अ आ इ ई उ ऊ हे एका रांगेमध्ये, एका ओळेमध्ये, एका आवलीमध्ये असणे, यालाच आपण काय म्हणतो, यालाच म्हणतो आपली वर्णमाला. काय शिकत होतो आपण, वर्णमाला कशी. तर सर्वात अगोदर एक वाक्य बघितलं आपण. वाक्य कसं तयार झालं आपलं, शब्दांनी मिळून तयार झालं होतं. शब्द कसे तयार झाले होते, अक्षरांनी मिळून तयार झालं होतं. अक्षर कसं, तर जे मानवी मुखातून निघालेले मूळ ध्वनी होते त्या मूळ ध्वनींचे एका सांकेतिक चिन्हांमध्ये लिखाण केलं, त्यांना आपण म्हटलो अक्षर. आणि हे अक्षर तयार होण्यासाठी कशाची गरज लागली, तर मूळ ध्वनींची. मूळ ध्वनींनाच आपण काय म्हटलं गेलो, वर्ण. तर वर्ण बघितले आपण 6 नोव्हेंबर 2009च्या अगोदर होते 48 वर्ण. आणि हे वर्ण एका ओळीत, एका आवलीमध्ये किंवा एका रांगेत, एका रांगेत, एका ओळीत, मालामध्ये किंवा एका मालिकेमध्ये आपण काय केले, त्यांना बांधून ठेवले. एका रांगेत, एका ओळीत किंवा एका मालिकेमध्ये यांना काय केलं, आपण बांधून ठेवले. आणि यालाच काय म्हटलं गेलं, वर्णमाला. यालाच काय म्हटलं गेलं, वर्णमाला. आता ही झाली आपली 6 नोव्हेंबर
9च्या वर्णमाला यामध्ये होते आपले एकूण 48 वर्ण. त्यानंतर बघा 6 नोव्हेंबर 2009 ला महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि त्या GR मध्ये असं सांगितलं की तुमच्या वर्णमालेमध्ये ऍ आणि अ या दोघांचाही समावेश असेल. या दोघांचा काय केला? समावेश केला. कारण आपण बघा ज्यावेळेस इंग्रजी शब्द काही बोलतो त्यामध्ये ऍ किंवा अ हे शब्द नेहमी आपण काय करतो? वापरात घेतो. जसं की बघा कॅट, कॅट, ऍ आलं, बरोबर आहे. ऍपल मध्ये ऍ आलं, ऍपल वापरतो आपण. काही असे ठराविक खूप सारे शब्द आहेत की ज्यामध्ये आपले ऍ किंवा अ हे शब्द नेहमी आपल्या तोंडाद्वारे बाहेर पडतात. तर यामुळे 6 नोव्हेंबर 2009 ला महाराष्ट्र शासनाने काय केलं की हे दोन जे स्वर आहेत हे आपल्या वर्णांमध्ये मिसळवलं. ठीक आहे. हे जे दोन वर्ण आहेत हे दोन वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये काय केले? त्यांनी ऍड केले. मग आता तुम्ही म्हणणार सर ऍड केले तरी हे 48 अधिक 2 50 होत आहे, 52 तर होत नाही. तर इकडे लक्ष द्या. अगोदर घ्या ऍ आणि अ हे का समावेश झाले याचं बघू. त्यानंतर आपण 50 ते 52 कसे झाले हे सुद्धा बघूया. मग ऍ आणि अ हे 6 नोव्हेंबर 2009 ला महाराष्ट्र शासनाने काय केलं? एक GR काढला आणि GR नुसार आपल्या वर्णमालेत त्यांचा काय केला? समावेश केला. पण समावेश काय केला? तर बघा अरविंद मंगळूरकर यांच्या तर अरविंद मंगळूरकर यांच्या शिफारशीवरून काय झाले? हे ऍ आणि अ हे दोन वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये काय केले गेले? यांचा समावेश केला गेला. त्यांचं म्हणणं होतं की ऍ आणि अ आपण दैनंदिन जीवनामध्ये मानवी मुखाद्वारे काय होतात? हे वर्ण निघत असतात. त्यामुळे त्यांनी काय केलं? महाराष्ट्र शासनाला एक शिफारस पाठवली आणि त्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने काय केलं? ऍ आणि अ यांचा समावेश केला. मग त्यानंतर बघा ऍ आणि अ यांचा समावेश केला. मग आणखी एक प्रश्न पडतो, हे ऍ आणि अ कुठून घेण्यात आले? तर हे आपल्या इंग्रजी भाषेतून घेण्यात आले. हे कुठून घेण्यात आले? तर हे इंग्रजी भाषेतून घेण्यात आले. आणि इंग्रजी भाषेतून काय घेण्यात आले? ऍ आणि अ. त्यानंतर बघा त्यानंतर आणखी एक व्यक्ती होती, महादेव पांडुरंग सबनीस. या व्यक्तीचं नाव आहे महादेव पांडुरंग सबनीस. मग यांनी सुद्धा सरकारला एक शिफारस केली की श आणि ज्ञ काय? श आणि ज्ञ यांचा सुद्धा वर्णमालेमध्ये वर्ण म्हणून काय करावा? वर्णमालेमध्ये यांचा काय करावा? समावेश करून घ्यावा. श आणि ज्ञ यांचा काय? महाराष्ट्र शासनाने श आणि ज्ञ यांना 6 नोव्हेंबर 2009 ला विशेष संयुक्त व्यंजने म्हणून आपल्या वर्णमालेमध्ये काय केले? यांचाही समावेश केला. आणि अशा पद्धतीने आपले 50 वर्णांचे किती वर्ण झाले? 52 वर्ण झाले. किती वर्ण झाले? 52 वर्ण झाले. ठीक आहे. इथपर्यंत समजलं की 6 नोव्हेंबर 2009 च्या अगोदर 48 वर्ण होते. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2009 ला अरविंद मंगळूरकर आणि महादेव पांडुरंग सबनीस या दोघांच्या शिफारशीनुसार ऍ अ हे इंग्रजीमधून घेण्यात आले आणि
श आणि ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणून आपल्या वर्णांमध्ये काय केल्या गेले, स्थान देण्यात आले आणि अशा पद्धतीने आपले वर्ण 48 चे किती झाले, 52 झाले. 48 चे किती वर्ण झालेत आपले, 52 वर्ण झालेत. आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. सर्वप्रथम काय बघितलं आपण, अरविंद मंगळूरकर यांच्या शिफारशीनुसार आणि महादेव पांडुरंग सबनीस यांच्या शिफारशीनुसार बघा, अरविंद मंगळूरकर यांच्या शिफारशीनुसार कोणती घेण्यात आली, ऍन आणि अ हे दोन्ही इंग्रजी या भाषेतून आपल्या वर्णमालेत घेण्यात आले. त्यानंतर इथं घेण्यात आले श आणि ञ कोणाच्या शिफारशीवरून, तर महादेव पांडुरंग सबनीस यांच्या शिफारशीवरून श आणि ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणून आपल्या वर्णमालेत काय देण्यात आले, विशेष स्थान देण्यात आले. तर आता आणखी एक महत्वाचं पॉइंट परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, 48 वर्ण केव्हा होते, 50 कधी झाले, 52 कधी झाले, हे सर्व तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर सर्वात अगोदर बघा, आता जर आज जर तुम्हाला प्रश्न पडला, आताच्या प्रश्नांमध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की वर्णमालेत एकूण वर्ण किती, तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार, एकूण वर्ण किती आहे, 52. एकूण वर्ण किती आहेत, 52 आहे. त्यानंतर बघा, जी आपली 48 वर्णांची वर्णमाला होती, तर 2009 अगोदर बघा आपले वडील शिकले, आपल्या वडिलांचे वडीलही शिकले, त्यांना वर्णमाला किती असेल, हीच होती 48 वर्णांची. त्यांच्या वडिलांना तर अगोदर जेवढे काही आपले पूर्वज किंवा शिकून गेले त्यांना काय होते, 48 वर्ण होते. म्हणून याला काय म्हणतो आपण, पारंपरिक वर्ण म्हणतो. पारंपरिक वर्णमाला, जे 48 वर्णांची वर्णमाला आहे तिला आपण काय म्हणतो, पारंपरिक वर्णमाला. पारंपरिक का म्हटलो, कारण आपल्या अगोदर आपले वडील, आपल्या वडिलांचे वडील, आपल्या वडिलांच्या वडिलांचे वडील हे सर्वांनी जी वर्णमाला शिकली ती किती वर्णांची होती, 48. त्यामुळे आपण काय म्हणतो, याला नाव पडलंय पारंपरिक वर्णमाला. त्यानंतर बघा 50 वर्णांची ती वर्णमाला आहे, हिला आपण म्हणतो आधुनिक वर्ण. याला काय म्हणतो आपण, आधुनिक वर्णमाला. आणि एकूण वर्ण जे आहे 52, याला आपण काय म्हणतो, वर्णमाला. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येऊ द्या, आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण होते, 48 वर्ण होते. तुम्हाला जर विचारलं एकूण वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, तर त्यावेळेस तुम्ही उत्तर देणार 52.
तुम्हाला जर प्रश्न आला 48 वर्णांची वर्णमाला यांना काय म्हणतात, तर त्यांना काय म्हणतात पारंपरिक वर्णमाला. किंवा प्रश्न असाही विचारू शकतात, पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, किती वर्णांचा समावेश आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणणार 48. त्यानंतर 50 वर्णांची वर्णमाला ही कोणती वर्णमाला आहे, आधुनिक वर्णमाला. किंवा तुम्हाला प्रश्न केला जाईल आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्णांचा समावेश आहे. तर समजलं तुम्हाला. आजचं लेक्चर मध्ये आपण काय शिकलो, संपूर्ण वर्णमाला. वर्णमालामध्ये आपण शिकलो सर्वात अगोदर शब्द अक्षर कसे तयार झाले, अक्षर कसे तयार झाले, तर ध्वनी चिन्हांच आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो. त्यानंतर बघा अक्षर एकदा रिवाइज करून देतो मी तुम्हाला. अक्षरांनाच आपण काय म्हणतो, ध्वनी चिन्हे म्हणतो. त्यानंतर जो एक अक्षर आहे त्या अक्षरामध्ये जो काही मूळ ध्वनी आहे, या मूळ ध्वनीलाच आपण काय म्हटलं गेलो, वर्ण म्हटले. या मूळ ध्वनीलाच काय म्हटलं आपण, वर्ण असे म्हटले. आणि कोणत्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हटलं, की ज्या मूळ ध्वनींचा भाषेत किंवा भाषिक वापर होतो अशाच मूळ ध्वनीला आपण काय म्हटलं गेलं, वर्ण म्हटलं गेलं. त्यानंतर आपण बघितलं प्रत्येक वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळी काय आहे, वर्णमाला आहे. त्याच पद्धतीने आपण बघितलं वर्णमालेमध्ये एकूण सध्या 52 वर्ण आहेत. पण 6 नोव्हेंबर 2009 यापूर्वी किती होते, तर 48 होते. याच्यानंतर किती आहे, तर 52 आहे. का 52 आहे, तर अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारशीनुसार ऍ आणि अ यांना इंग्रजीमधून मराठी भाषेमध्ये आपल्या वर्णमालेमध्ये आपण स्थान देण्यात आलं. त्यानंतर महादेव पांडुरंग सबनीस यांच्या शिफारशीनुसार क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणून आपल्या वर्णमालेत काय केलं गेलं, स्थान देण्यात आलं. अशा प्रकारे तुम्हाला आजची वर्णमाला हा टॉपिक नक्कीच समजला असेल. आणि तुमच्या काही सजेशन्स वगैरे किंवा काही अडचण जर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या लेक्चर हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.